आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. जपानच्या जनतेकडून पंतप्रधान मोदींचे उत्साही स्वागत. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या जपान दौऱ्यावर पोहोचले. पंतप्रधान म्हणून मोदींचा हा 8वा जपान दौरा आहे. टोकियोमधील एका हॉटेलमध्ये स्थानिक कलाकारांनी गायत्री मंत्राने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीयांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदी येथे 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे. जाण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की या भेटीचा उद्देश भारत आणि जपानमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करणे हा आहे. जपाननंतर ते दिनांक 31 ऑगस्ट रोजी चीनला पोहोचणार आहेत. मुंबईत मनोज जरांगे यांच्या उपोषणाला प्रारंभ.
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आता मुंबईतील आझाद मैदानात पोहोचले आहेत. त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असल्यामुळे सरकारसमोर पुन्हा एकदा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आझाद मैदानात पोहोचताच जरांगे पाटील यांनी आता सरकारने मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याची घोषणा केली. तसंच राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या हजारो आंदोलकांना शांत राहण्याचं आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. चेंबर ऑफ कॉमर्स सदस्यांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व संचालक मंडळाने नुकतीच खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. बेळगाव शहरामध्ये हाती घ्याव्या लागणाऱ्या विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रारंभी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष प्रभाकर नागर मुनोळी, उपाध्यक्ष स्वप्नील शाह, सचिव सतीश कुलकर्णी, सहसचिव मनोज मत्तिकोप, खजिनदार संजय पोद्दार, अनंत देसाई, विक्रम जैन, MK हेगडे आदी उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी CEO म्हणून राजेंद्र जगताप यांच्याकडे कार्यभार. येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी कार्यकारी अधिकारी CEO म्हणून पुणे सदर्न कमांडमधील प्रमुख राजेंद्र जगताप यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रभारी CEO दिव्या शिवराम सुट्टीवर गेल्या असल्यामुळे जगताप यांनी हा तात्पुरता कार्यभार स्वीकारला असल्याची माहिती देण्यात आली आहे. येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार सध्या प्रभारींवर अवलंबून आहे. बेळगावला पूर्णवेळ CEO कधी मिळणार व येथील समस्यांचे निराकरण कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बोर्डाचे तत्कालीन CEO राजीव कुमार यांची बदली होऊन महिना झाला असून अद्यापही पूर्णवेळ CEO उपलब्ध झालेला नाही अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे. इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे गरजूंना मदतीचे वितरण. बेळगावच्या उत्तरेकडील भाग असणाऱ्या म्हाळेनट्टी गावामध्ये इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने गरजूंसाठी सामग्रीचे वितरण करण्यात आले. इनर व्हील क्लबने ऑपरेशन मदत ग्रुपच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. यामध्ये फूड पॅकेट्स तसेच वंचित महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भटकळ यांच्यासह सेक्रेटरी बेला शिवलकर आणि ऑपरेशन मदत ग्रुपचे राहुल पाटील यांचा सहभाग होता. त्याचबरोबर या भागातील ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. त्यांनी या मदतीबद्दल दोन्ही संस्थांचे आभार व्यक्त केले. इनर व्हील क्लबच्या सामाजिक सेवेचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये क्लबचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला लाचखोर भूगर्भशास्त्र अधिकारी. जप्त केलेल्या वाळूची विल्हेवाट लावण्यासाठी खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाच्या कार्यालयात 15,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी भूगर्भशास्त्रज्ञाला अटक केली. फयाज अहमद शेख असे त्याचे नाव आहे. अथणी तालुक्यातील शीतल सनदी यांचे स्नेही असलेल्या BK मगदूम यांनी कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील SC कॉलनीमध्ये CC रस्त्याचे काम केले होते. त्यांनी अथणी तालुक्यातील ऐगळी गावातून जप्त केलेली वाळू मिळवण्यासाठी टास्क फोर्स समितीच्या सदस्यांमार्फत खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाशी संपर्क साधला होता. शीतल सनदी यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती की फयाज अहमद शेख यांनी वाळूची विल्हेवाट लावण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितली होती आणि वाटाघाटीनंतर 15,000 रुपयांची लाच स्वीकारण्यास तयार झाले होते. त्यावेळी लोकायुक्त पोलीस निरीक्षक SH होसमणी यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. लोकायुक्त SP हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आधार शिक्षण संस्थेतर्फे पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा. विद्यानगर येथील आधार शिक्षण संस्थेच्या संकुलामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक पद्धतीने साजरा करण्यात आला. 1.5 दिवसांचा श्री गणेशोत्सव संस्थेतर्फे दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी मातीपासून बनवलेल्या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याचबरोबर पर्यावरणपूर्वक सामग्रीचा वापर करून 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा देखील सादर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक सदर देखावा साकारला होता. त्यामुळे संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. तसेच गुरुवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. संस्थेचे चेअरमन डॉक्टर DT बामणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुंबईतील आंदोलनात पिरणवाडीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग. बेळगावातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बेळगावातून पाठिंबा देण्यासाठी पिरणवाडीतील मराठा कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांनी तेथे आंदोलनात सहभाग घेतला आहे. मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये विनायक उसूलकर, विनायक उजगावकर, योगेश राऊत, प्रल्हाद मुचंडीकर, प्रवीण कंगराळी, सुनील मच्छे आदी सहभागी झाले होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले. धन्यवाद.